नमस्कार, प्रगतीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण साबुदाणा बटाट्याचे कुरकुरे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। रेसिपी खूप सोपी आहे आणि योग्य टिप्स सहित रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे, त्यामुळे रेसिपी पूर्ण पहा, एकदम परफेक्ट बनणार। ते तुम्ही कुरकुरे पाहू शकता, अगदी चौपट फुललेले आहेत, पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि खुसखुशीत सुद्धा झालेले आहेत। हे पहा, अगदी हाताने सहज कुस्करले जातात। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात अगोदर आपल्याला लागणार आहे साबुदाणा। हे साबुदाणा एका भांड्याने मोजून घ्यायचा। इथे मी एक पातेला साबुदाणा घेतलेला आहे। हा वजनाने 1 किलो आहे। साबुदाणा 2 ते 3 वेळा छान असा धुवून घेऊयात। साबुदाणा 2 वेळा छान असा धुवून घेतल्यानंतर याच्यामध्ये पूर्ण साबुदाणा पाण्यामध्ये बुडेल एवढं पाणी घालायचं आहे। साबुदाणा खिचडीसाठी आपण जेवढं पाणी घालतो साबुदाणा भिजण्यासाठी तेवढं पाणी घालायचं आहे। आता हा साबुदाणा कमीत कमी 2 ते 2.5 तास किंवा रात्रभर देखील भिजत ठेवू शकता। तर इथे मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवत आहे। एकदम मस्त असा हा फुललेला आहे। हे पहा, छान असा भिजलेला आहे। जर तुम्हाला जास्त वेळ ठेवायचा नसेल तर कमीत कमी 2 ते 3 तास तरी ठेवावा लागेल, तेव्हा छान असा भिजतो। इथे मी 1 किलो साबुदाण्यासाठी 2 किलो बटाटे घेतलेले आहेत। बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता हे शिजायला टाकूयात। इथे मी कुकरमध्ये सर्व बटाटे टाकून घेते। पाणी घालायचं आहे आणि झाकण बंद करून याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर एकदम कुकर फुल भरायचं नाही आहे पाण्याने, थोडंसं कमी ठेवायचं। झाकण बंद करून याच्या 4 शिट्ट्या काढून घेऊयात। 4 शिट्ट्या झाल्यानंतर इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। आता आपण साबुदाणा वाफवून घेऊयात। ज्या पातेल्याने आपण साबुदाणा मोजून घेतला होता त्याच पातेल्याने अर्ध पातेले इथे मी पाणी घातलेलं आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये भिजवून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे। तर हे पहा, इथे पाण्याला उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये आपण भिजवून घेतलेला साबुदाणा घालूयात। साबुदाणा घातला की लगेचच तो मिक्स करून घ्यायचा, म्हणजे बुडाला चिटकत नाही। गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे। तर हे पहा, छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता गॅसची फ्लेम मंदच राहू द्यायची आहे आणि याच्यावरती ताट झाकून हे 5 मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। तर इथे मी याच्यावरती ताट झाकते आणि हे 5 मिनिटं वाफवून घेते। 5 मिनिटानंतर पुन्हा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, इथे साबुदाणा छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे। एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे। अजिबात बुडाला चिकटत नाही, गॅसची फ्लेम मंद ठेवायची। तर आता आपण याच्यावरती ताट झाकून हे थंड होण्यासाठी ठेवूयात। तोपर्यंत इकडे बटाटे शिजलेले आहेत, कुकर थंड झालेला आहे। झाकण उघडूयात आणि याच्यातलं जे गरम पाणी आहे ते बाजूला काढून हे थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। साबुदाणा वाफवून घेतल्यामुळे साबुदाणा बटाट्याचे कुरकुरे एकदम तिप्पट चौपट फुलतात। तर साबुदाणा नक्की वाफवून घ्या, ही खास ट्रिक आहे। बटाटे थंड पाण्यामध्ये काढून घेतल्यानंतर हे थोडेसे थंड झालेले आहेत। आता याची साल काढून घेऊयात। इथे मी सर्व बटाट्यांची साल काढून घेते। बटाटे खिसून घ्यायचे आहेत। बटाटे खिसून घेतल्यामुळे कुरकुरे बनवताना ते मध्ये मध्ये तुटत नाहीत। जर तुम्हाला खिसायचे नसतील तर पुरण वाटण्याची जी चाळणी असते त्यामध्ये देखील तुम्ही हे बटाटे बारीक करून घेऊ शकता। तर इथे मी खिसूनच घेत आहे, पटकन होतात खिसणीच्या छोट्या भागाकडून। अशा प्रकारे आपण हे सर्व बटाटे खिसून घेणार आहोत। तुम्हाला जसं सोपं वाटेल तशा प्रकारे तुम्ही हे बटाटे अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आहेत। पुरण वाटण्याच्या चाळणीने केले तरी चालतील आणि असे खिसून घेतले तरी चालतील। इथे मी सर्व बटाटे खिसून घेतलेले आहेत। इकडे साबुदाणा देखील थोडासा थंड झालेला आहे, पूर्णपणे थंड झालेला नाही, थोडासा गरम आहे। आता लगेच आपल्याला हा खिसून घेतलेला बटाटा साबुदाण्यामध्ये घालायचा आहे। 1 किलो साबुदाण्यासाठी 2 किलो बटाटे हे अगदी योग्य प्रमाण आहे। एकदम परफेक्ट असे कुरकुरे तयार होतात। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। इथे मी 2 चमचे आणि वरतून थोडंसं मीठ घातलेलं आहे। 1 चमचाभर मिरची पावडर घातलेली आहे।
आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। उलथण्याने, फोर्कच्या साहाय्याने किंवा हाताने देखील हे छान असं मिक्स करून घेऊ शकता। इथे मी फोर्कने हे व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे। इथे मी हे मिश्रण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण कुरकुरे बनवायला घेऊयात। इथे मी सुरिया घेतलेला आहे, याच्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे। तर इथे मी सुरियामध्ये मिश्रण भरून घेते। याच्यामध्ये मी चकल्या बनवण्याची प्लेट टाकलेली आहे। तुम्ही हे एखाद्या दुधाच्या पिशवीत हे मिश्रण टाकून त्याने सुद्धा हे कुरकुरे बनवू शकता। इकडे मी पॉलिथिन खाली टाकून घेतलेला आहे, याच्यावरती आपण अशा प्रकारे हे कुरकुरे बनवून घेणार आहोत। अगदी झटपट बनतात, जास्त वेळ लागत नाही। तर अशाच पद्धतीने मी इथे सर्व कुरकुरे तयार करून घेतलेले आहेत। हे आपल्याला 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत। हे कुरकुरे तुम्ही फॅनच्या हवेला सुकवून नंतर उन्हामध्ये टाकले तरी सुद्धा चालतात। अगदी सहज फॅनच्या हवेला सुद्धा हे छान असे वाळतात। तर हे पहा, इथे आपले कुरकुरे तयार आहेत। आता हे मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते। इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान असं गरम झालेलं आहे। तर हे पहा, एकदम मस्त असे हे दुप्पट तिप्पट फुललेले आहेत आणि पांढरे शुभ्र झालेले आहेत। काढून घेऊयात। कुरकुरे तेलात सोडताना तेल एकदम छान असं गरम झालेलं असावं, म्हणजे हे पटकन छान असे फुलतात। एकदम कडकडीत जर गरम असेल तर ते लगेच लाल पडतात, त्यामुळे जास्त देखील गरम करायचं नाही। तर इथे मी अशाच पद्धतीने याच्यामधले काही कुरकुरे तुम्हाला तळूनसुद्धा दाखवले। तर हे एकदम खुसखुशीत झालेले आहेत। अगदी म्हातारी माणसंसुद्धा अगदी आरामात खातील एवढे खुसखुशीत झालेले आहेत। तर या पद्धतीने तुम्ही साबुदाणा बटाट्याचे कुरकुरे नक्की बनवून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।